नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आपल्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक कशी करावी आणि त्यातून निश्चित उत्पन्न कसे मिळवता येईल या प्रश्नाचे उत्तर देतो डेट फंड। डेट फंड म्हणजे नेमकं काय, तो आपल्याला कसा फायदा देतो आणि तो का सुरक्षित मानला जातो। आज आपण अरविंद परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील प्रकरण 12 संपत्ती राखणारे डेट फंड या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण डेट फंडाची रचना, त्याचा उपयोग आणि गुंतवणूकदारांसाठी तो कसा फायदेशीर ठरतो हे सोप्या आणि प्रभावी भाषेत समजून घेणार आहोत। तुमचा पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवायचा असेल, जोखीम कमी करायची असेल आणि निश्चित उत्पन्नाची हमी हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग डेट फंडाच्या जगात आपण डोकावूया। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया लेखकांचं मार्गदर्शन जाणून घ्यायला। प्रकरण 12 संपत्ती राखणारे डेट फंड। अविकाका, मी असं वाचले की आपल्या देशातील बहुसंख्य गुंतवणूकदारांची पसंती ही सुरक्षित गुंतवणूक प्रकारात असते, त्यामुळेच बँकेतील किंवा पोस्टातील ठेवींना प्राधान्य मिळते याचे आश्चर्य वाटत नाही। नीताने सुरुवात केली, तू म्हणतेस ते खरं आहे। विमा घेताना सुद्धा पारंपरिक सुरक्षित प्रकारांच्याच पॉलिसीला प्राधान्य मिळते। एकूण बचतीच्या 90% पेक्षा अधिक गुंतवणूक ठेवी, रिझर्व्ह बँक बॉन्ड्स, विमा अशा गुंतवणूक प्रकारात होते। अविकाकांनी नीताच्या माहितीला दुजोरा दिला, काका पण म्युच्युअल फंड म्हणजे फक्त इक्विटी फंड योजना असाच बहुतेकांचा समज असतो। डेट फंडाचा आम्ही कसा उपयोग करून घ्यायचा ते सांगाल का? जय म्हणाला, डेट फंडाची गुंतवणूक निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये होत असल्याने डेट फंड प्रकाराच्या योजनांमध्ये जोखीम कमी असते। पोर्टफोलिओला स्थिरता येण्याकरता डेट फंडातील गुंतवणुकी फायदेशीर असते। काका, अशा निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांविषयी अधिक माहिती सांगा ना। नीता म्हणाली, सांगतो। एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला कर्ज देते तेव्हा त्या दोघांमध्ये धनको आणि ऋणको एक करार होतो। यामध्ये ज्या गोष्टी निश्चित केलेल्या असतात त्या अशा आहेत। अविकाका पुढे माहिती सांगायला लागले, कर्जाची रक्कम, मुद्दल, व्याजाचा दर, व्याज आकारणीची पद्धत, सरळ किंवा चक्रवाढ इत्यादी, कर्जाची मुदत, तारण व अन्य अटी म्हणजेच ठरलेल्या व्याजदराने ठरलेल्या दिवशी व्याज देणे आणि मुदत संपल्यावर मुदत बरोबरच मुद्दल परत करणे अशा बाबी स्पष्ट करणारा करार कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्यांमध्ये होतो। या कराराची जी कागदपत्रे तयार केली जातात याला डेट मार्केटच्या परिभाषेत पेपर असे म्हटले जाते। जेव्हा आपण पोस्टाच्या NSC किंवा PPF सारख्या योजनेत पैसे भरतो तेव्हा सरकारने आपल्याकडून ती रक्कम कर्जाने घेतलेली असते व त्याच्याही अटी ठरलेल्या असतात। कर्जाच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळे प्रकारचे पेपर्स प्रचलित आहेत। त्यातील प्रमुख प्रकार कोणते ते आता पाहूया। सरकारी, केंद्र आणि राज्य सरकारांचे रोखे, त्यानंतर महामंडळे, निमसरकारी संस्था यांचे रोखे, सरकारी ट्रेजरी बिल्स, खाजगी व सरकारी कंपन्यांचे रोखे म्हणजे डिबेंचर्स, बॉन्ड्स, सेक्युरिटाइज्ड डेट, पास टू सर्टिफिकेट म्हणजेच PTC, कमर्शियल पेपर्स म्हणजे CP, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट CD, मनी मार्केटमधील साधने म्हणजेच CBLO, डेरिव्हेटिव्ज इत्यादी। शेअर प्रकाराप्रमाणे, शेअर बाजाराप्रमाणे रोख्यांच्या म्हणजेच डेट पेपर्सच्या व्यवहाराकरता वेगळे रोखे बाजार म्हणजे डेट मार्केट आहे। सरकारतर्फे आणि सरकारी विभागांकडून जारी केल्या जाणाऱ्या रोख्यांवर रिझर्व्ह बँकेचे तर अन्य संस्थांकडून जारी होणाऱ्या रोख्यांवर सेबीचे नियंत्रण असते। रोखे बाजाराचे 2 भाग असतात, कॉल मार्केट आणि डेट मार्केट। कॉल मार्केटमध्ये 1 वर्षापेक्षा कमी मुदत असलेल्या साधनांचे व्यवहार होतात। त्यापैकी जास्त मुदतीच्या साधनांचे व्यवहार डेट मार्केटमध्ये होत असतात। BSE आणि NSE
या दोन्ही एक्सचेंजने रोख्यांचे खरेदी विक्रीच्या व्यवहाराकरता स्वतंत्र रोखे बाजारांची स्थापना केलेली आहे. रोखे बाजारात भारतीय आणि परदेशी बँका, अर्थसंस्था, म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या, खाजगी प्रोव्हिडंट फंड ट्रस्ट, केंद्रीय प्रोव्हिडंट फंड संस्था, खाजगी अर्थव्यवस्था, परदेशी अर्थव्यवस्था म्हणजेच FPI असे संस्थात्मक सदस्य भाग घेऊ शकतात. रोखे बाजारात मुख्यत्वे घाऊक म्हणजेच होलसेल प्रमाणात व्यवहार करणाऱ्यांचा बाजार आहे. किरकोळ म्हणजे रिटेल व्यवहारांसाठी सध्या फारसा विकसित बाजार नाही. त्यामुळे आपल्यासारख्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या डेट योजनांमधून रोखे खरेदी करणे योग्य आहे. काका, डेट योजनेत तरी निदान मुद्दलाची हमी मिळते का? नीताने संभ्रमात पडून हा प्रश्न विचारला. नाही, अवी काका सांगायला लागले, कारण डेट योजनांच्या बाबतीतही 2 प्रकारची जोखीम असते. ती कशी? पहिली क्रेडिट रिस्क किंवा पत जोखीम, म्हणजे पैसे परत न मिळण्याची शक्यता. केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले रोखे पूर्णपणे सुरक्षित असतात, कारण त्यांना शासनाची हमी असते. मात्र इतर कर्ज रोख्यांना क्रेडिट रिस्क असते, कारण त्या संस्थेला, कंपनीला कर्जाची रक्कम दिलेली आहे. ती कंपनी संस्था ठरल्याप्रमाणे कर्ज वेळेवर परत करू न शकण्याची किंवा व्याज न देण्याची किंवा सर्व रक्कम बुडण्याची जोखीम असते. दुसरा मुद्दा इंटरेस्ट रिस्क किंवा व्याजदर जोखीम. एक लक्षात ठेवा, रोख्यांची बाजारातली किंमत ही त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा वेगळी असते. रोख्यांचे बाजारभाव सुद्धा म्हणजे शेअर्स एवढे नाही पण बदलत असतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बाजारातील बदलणारे व्याजदर. जेव्हा बाजारातील व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांचे बाजारभाव कमी होतात. काका, ही तर आपल्याला वाटते त्याच्या अगदी विरुद्ध आहे. जय आश्चर्याने म्हणाला, हो, हे बरोबर आहे, पण हे कसे होते ते मी एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करतो. समज तुझ्याकडे 10% वार्षिक व्याजदर असलेल्या एका रोख्याची बाजारातील किंमत सध्या 100 रुपये आहे. काही दिवसांनी बाजारातील व्याजदर 11% झाला तर तुझ्याकडच्या रोख्यांची किंमत थोडीशी कमी होईल. याचे कारण हे की बाजारातील व्याजदर 11% झाल्यामुळे तुझ्याकडून त्यापेक्षा कमी व्याजदराचा म्हणजे 10%चा रोखा खरेदी करणे हे नुकसानीचे होईल, कारण 1% व्याज कमी मिळेल. त्याऐवजी बाजारातून नवीन 11% व्याजदराचा रोखा घेणे फायदेशीर होईल. त्यामुळेच 11% पेक्षा कमी व्याजदराच्या सर्व रोख्यांची किंमत कमी होईल. अशा रोख्यांची राहिलेली मुदत जेवढी जास्त तेवढा त्यावर बदलणाऱ्या व्याजदराचा जास्त परिणाम होतो. म्हणजेच व्याजदर वाढले की जुन्या रोख्याची बाजारातली किंमत कमी होऊन गुंतवणूक मूल्य घटते. याउलट बाजारातील व्याजदर कमी झाले तर रोख्यांची बाजारातील किंमतही वाढते आणि गुंतवणूक मूल्य वाढते. याला मार्केट टू मार्केट असे म्हणतात. म्हणजेच रोख्यांची किंमत बाजारभावाला आणणे प्लस किंवा मायनस, ज्यामुळे रोखेधारकाची गुंतवणूक मूल्य कमी किंवा जास्त होऊ शकते. अविकाकांनी मुद्दा अधिक स्पष्ट केला. हे लक्षात आले, पण ही इंटरेस्ट रिस्क कशी करायची? जयने विचारलं. कमी मुदतीच्या रोख्यांना ती कमी असते, म्हणून कमी मुदतीच्या रोख्यात गुंतवणूक करून जोखीम कमी होते. आणि क्रेडिट रिस्क कमी कशी करता येते? नीताने विचारलं. चांगले रेटिंग असलेले रोखे घेणे हा त्यावरचा उपाय आहे. तुला माहिती असेल की रोख्यांच्या पत दर्जा मापनासाठी म्हणजेच क्रेडिट रेटिंग करण्यासाठी क्रिसिल आणि इक्रा अशा काही पत नामांकन करणाऱ्या प्रसिद्ध संस्था आहेत. त्यांनी दिलेल्या पत नामांकनानुसार अशा रोख्यांची विश्वासार्हता तपासता येते. उदाहरणार्थ, ज्या साधनांना क्रिसिल या कंपनीने AAA किंवा PI म्हणजे P1 दर्जा दिलेला असतो त्यातील जोखीम कमी असते, म्हणजेच सुरक्षितता जास्त असते. पैसे बुडण्याची शक्यता सर्वात कमी असते. याचा अर्थ डेट योजनांचे पेपर्स कुठल्या रेटिंगचे आहेत हे बघून मग त्यात आम्ही रक्कम गुंतवायला पाहिजे. म्हणजे
जसा इक्विटी योजनांचा पोर्टफोलिओ आम्ही बघतो तसा डेट योजनांचाही बघायला पाहिजे व त्यात AA पेक्षा कमी रेटिंग असलेले पेपर्स नाहीत ना हे बघायला पाहिजे. बरोबर ना? नीताने आपले मत सांगितले. अगदी बरोबर बोललीस. रेटिंग बरोबरच फंड मॅनेजर कंपनीच्या आर्थिक स्थितीचाही अभ्यास करतात आणि तारण घेऊन जोखीम कमी करतात. अवी काका म्हणाले, काका काही वेळा डेट योजना चालू व्याजदरापेक्षा जास्त परतावा देतात. म्हणजे रोख्यांचा व्याजदर जर 8 ते 9% असेल तरी 12% एवढा परतावा दिला आहे. हे कसे काय? जयने विचारले. तुझे निरीक्षण चांगले आहे. हे शक्य होते ते कॅपिटल गेन्समुळे. आपण आधी बघितल्याप्रमाणे जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा वाढलेल्या किमतीला रोख्यांची विक्री केल्याने त्या योजनेला भांडवली नफा मिळतो. त्यामुळे असा वाढीव परतावा देणे शक्य होते. व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांचे बाजार मूल्य कमी होते व योजनेचे मूल्य कमी होते. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. योजनेतल्या रोखे किंवा बॉन्ड्सची सरासरी मुदत म्हणजे ॲव्हरेज मॅच्युरिटी तेवढी जास्त तेवढा त्यांच्या बाजार मूल्यावर बदलत्या व्याजदरांचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम व्हायची शक्यता जास्त. फ्लोटिंग रेट फंड, कॅश फंड, लिक्विड फंड अशा प्रकारच्या योजनांमधील रोखे व साधनांची मुदत कमी असते. त्यामुळे या योजनांच्या परताव्यात चंचलता नसते. डेट फंड मॅनेजरला गुंतवणूक करताना सर्व प्रकारची जोखमीच्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते. ते करताना अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागतो. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात राहून कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे याची नियमित पाहणीसुद्धा करावी लागते. अशा प्रकारे आज आपण डेट फंडाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांचे फायदे, प्रकार तसेच सुरक्षित गुंतवणुकीतील महत्त्व जाणून घेतले. डेट फंड हे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न मिळवून देणारे प्रभावी साधन आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या संपत्तीची जोखीम कमी करू शकता आणि स्थिर उत्पन्नाची हमी मिळवू शकता. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया डेट फंडचे नेमके प्रकार कोणते असतात आणि त्यांचा फायदा कशा प्रकारे आपल्याला घेता येईल. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.